सुंदर मनामध्ये भरली जी वाटायला लागली। काय काळजी बिळजी करू नको मिनी। अगं पण तिथे तू तिथे एकटी हाय। असू दे, अख्ख्या खानदानाला पुरून उरल मी तसली नाही हा मिनी। पण नवऱ्याने मारलं की बुळबुळ रडत बसन कोपऱ्यात जाऊन। मी बी खमकी आहे, अशी लेची पेची नाही मी। हे सगळं हाय दिदे, मला माहितीये। पण तुझी सासू हा ती तर लई वटवट करते ना तुला। बंद झाली बटवट तिची। अय्यो, असं कसं झालं? हे म्हातारी आणि आप्पा आता माझ्या बाजूने आहेत। म्हातारी ना आप्पा तुझ्या बाजूने? चमत्कार झाला कसा? हे काल ना मी जरा इमोशनल केलं म्हातारीला। माझ्या लग्नाच्या वेळेला आठवतं का काकून केवढा मोठा मॅटर केला होता आपल्या, तो सांगितला तिला सगळा। अच्छा, त्याचं गिल्ट घेतलं का मग म्हातारीनं? हा असं वाटते बहुतेक। म्हणून मग बघ ना लगेच सुधारली, पोराला सुनावलं बरोबर। दिदे, ती म्हातारी ना आप्पा दोघं तुझ्या बाजूनी झालेत ना, हे बेस्ट काम झालंय बघ। आता म्हातारी खरं बोलती का खोटं ते तर माहित नाही, पण माझ्यासमोर म्हणली ना असं बरं झालं। आता असंच कर, या पुढे जरा जरी दाजींनी कांड केलं ना काही का लगे जायचं म्हातारीकडं आणि रडून पडून इमोशनल ड्रामा करायचा, गिल्टच द्यायचं ना तिला, मग बरोबर सरळ होतील ते। छागीरदारांच्या घराला ना नागिनीसारखं यट्टोळ घालून बैस, अजिबात सोडायचं नाही त्यांना। आहेस तू आता माझा नवरा, माझं घर आणि माझी इस्टेट काही बी सोडत नसते मी। आता आहे का अहो, कोणच्या गोष्टीचं टेन्शन घेणार आहे तुम्ही? नका ना रडू, बस करा ना आता। भरल्या घरात तमाशा पावत नाही हो मला। अहो संसार म्हणलं का कुरबुर होणारच आहे। खुरबुर नाही राहिली आता, राडा झालाय राडा। तुम्हाला माहितीये अक्का ते एकदम म्हणल्या होत्या मला, हिंदू पोरांची लग्न झाली म्हणजे मी सुटले, असं जे तू म्हणतेस ना तसं काही होत नसतं बाई। त्यांचा संसार मार्गी लागेपर्यंत परीक्षाच असते आई बापाची। सारखं जीव टांगणीलाच लागलेला असतो, सगळं पोरांचं नीट होईल ना असं वाटत राहतो की आपण जे केलंय ते चांगलं केलंय ना पोरांच्या बाबतीत, त्यांना हवं तसं लग्न करून दिलंय ना आपण। सारखा घोर असतो जीवाला। अहो रात्रीची झोप उडते अशा प्रश्नांनी, असं म्हणाले होते आम्हाला। आणि बरोबर आहे बरं त्यांचं, 3 वर्ष झाली लग्नाला, हे मी आशू एकत्र 3 वर्ष, आणि कसे वागतात 2 ध्रुवावर असल्यासारखे। चुकलं का हो आपलं? हा खरं सांगा, चुकलंय का हो? असे कुठले नवरा बायको वागतात हो हाडवैर असल्यासारखे? हे पहा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, काय दोघं रागात आहे म्हणून आग ओकू राहिले। तुम्ही शांत व्हा ना, होईन सगळं नीट। आहे काय आलं? हे भरलंय बाबा तुझ्या भावाला। आधी उंदरा मांजरावानी भांडत होते, आता पार साप मुंगूसावानी भांडू लागलेत। कारण काय? तर चपातीला तूप लावलं म्हणून आशू भडकला। आशू आता मला सांग, आशूचं भडकणं बघितल्यावर काय हे गप्प बसणार? तिने पण तोंड सोडलं, झालं आरडाओरडा सुरू। आपल्या घरातनं कधी आवाज बाहेर जात नाही, येणारे जाणारे लोक काय म्हणतील? इतर वेळेला शांत असलेलं एक जहागीरदारांचं घर आज कसं काय पेटलं म्हणणार की नाही? तू नव्हता, तू पाहायला पाहिजे होतं काय हो? एकमेकांचा जीव घेतील असं वाटलं होतं बाबा। आपला आशू तू जन्मापासून ओळखतो त्याला, कधी जुरळ तरी मारलंय का त्यानं? हा, आणि आता कसा वागतो पाय? बायकोवर हात काय उचलतो, तडा तडा बोलतो काय? मला हे अजिबात बरोबर वाटत नाहीये। हे मीची चूक आहे, बोच काय ती खरंच सांगते तुला। पण हा याने ती ओळखलंय,
उकसवतो तिला, मग ती बडबडते, मग अजून तिला तिच्या खोड्या काढतो. म्हणजे कसं दाखवायचं की बाबा आमचं भांडण होतात, आमचं अजिबात पटत नाही. मग आपण त्याच्यावर काय म्हणणार की बाबांनो पटत नाही ना, तर मग वेगळे व्हा, नाही का? पण आधीच सांगून ठेवते, मी असं अजिबात म्हणणार नाहीये. मला हे चालायचंच नाही. अरे देवा, ब्राह्मणाच्या साक्षीने आपण लोकांची पोर घरात आणतो, असं रस्त्यावर सोडायचं असतं का? आशूचं डोकं टाळ्यावर आणण्यासाठी काहीतरी करावंच लागल. करू आहे, आपण बोलू ना, असं काही नाही होणार. नवरा बायको मध्ये भांडण होतेच ना, नाही का? अरे हे भांडण मिटणाऱ्यातलं नाहीये बाबा. मिटल, नक्की मिटल. आपण सगळे मिळून बोलून त्यांच्याशी. माझ्या पोरांचा संसार मोडलेला मला चालणार नाही. मग चूक सुनेची असू दे की पोराची किंवा दोघांची बी. वहिनी, वहिनी ठीक आहे का तुम्ही? काय ठीक भाऊजी, कसा राडा केला भावानं तुमच्या. हा, म्हणूनच मी आलोय तुमच्याशी बोलायला. बोलू शकतो का आपण? भाऊजी, तुमची इच्छा असेल तर. पण मला माहितीये तुम्ही तुमच्या भावाचीच बाजू घेणार, त्यांनाच पाठीशी घालणार तुम्ही. असं काही करणार नाही मी वहिनी. दादाचं काही चुकलं असेल ना, त्याच्या वतीनं मी मागतो तुमची माफी, मग तर झालं. टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही ना वहिनी त्याच्यात. आपण एक फॅमिली आहे की नाही? हा, आणि नवरा बायको मध्ये थोड्या कुरबुरी होतेच की, नाही का? थोडी कुरबुर भाऊजी, मागच्या वेळेला हात उचलला यांनी माझ्यावर, उद्या येऊन गळा कापल माझा. वहिनी हे बघा, दादानं हात उचलला हे चुकलंच आहे त्याचं, पण आपण सगळं शांतपणे बोलू ना नीट. हा, नको भाऊजी, माझं डोकं नाही या ठिकाणावर. हो ग, मी तुम्हाला काहीतरी बोलायची आणि तुम्ही दुखावले जायचा. अहो मग बोला की वहिनी, तुमच्या मनात जे बी काही आहे ना ते सगळं बोला. हक्क आहे ना तुमचा मायावर. हा, लहान धीर आहे ना मी वहिनी. लहान धीर लहान भावासारखा असतो ना, मग बोला की. मी खरं तर तुम्हाला धीर मानतच नाही भाऊजी, भाऊच मानते. मग झालं तर भावाच्या हक्कानं बोला. मग मला काय वाटेल. पण आधी बाहेर चला बरं. कायला? आईन आप्पांना बोलायचंय तुमच्याशी. चला. हातंटा आता बोलून सुटल असं नाही वाटत मला. वहिनी हे बोलण्याआधीच नका ना ठरवू. हा, तुम्ही पाहिलं का तुमचा भाऊ कसा वागतो? वहिनी तुम्ही नका ना टेन्शन घेऊ त्याचं. अहो तशा वृत्तीचा माणूसच नाही तो. तो भाऊ म्हणून वेगळ्या वृत्तीचा माणूस आहे आणि नवरा म्हणून वेगळ्या. बर ठीक आहे, तुम्ही आता बाहेर चला बरं. चहा केलाय मी मस्त. चहा पीत बोलूया, आहे का नाही? एवढा काय अवघड आहे का विषय? फक्त कसं आहे, डोकं शांत ठेवायचं आणि बोलायचं. निघाल ना मार्ग. चला बाहेर चला. काय नाही तर चहाची चव तर पहा कसा झालाय सांगा बरं मला. हा, या वाट पाहतो. हे नाही तू लतिका, मला वाटलंच होतं तू इथं बसला असणार. इथं एकटा कायला बसलाय तू? कळलं का तुला? आता काहीतरी झालंय म्हणूनच तू बाहेर एकटा बसलाय ना? काय नाही, नेहमीच. अरे नेहमीच काय? जाऊ दे ना लतिका, माझं दुःख माझ्या पाशीच. दादा तुझं दुःख हे माझं दुःख आहे आणि आता माझं दुःख मला कळलं पाहिजे ना. काय करणार आहे तू कळून? इलाज लय गुताडा झालाय बाई. मग हा गुताडा आपण एकत्र सोडवण्याचा प्रयत्न करूया ना. नाही, हा गुताडा
तुटला तरच तुटणार. अभ्या, आपल्याला हे सगळं जुळवणं लय कठीण जाणार आहे.